आधी राज ठाकरेंना मुलाखत दिली, मग उद्धव ठाकरेंनी भाषण केलं आणि चांदा ते बांधा सुरू झाली. ठाकरे बंधू एकत्र येणार का ही चर्चा. महाराष्ट्रातल्या प्रत्येक जण आपापल्या परीने या प्रश्नाचं विश्लेषणात्मक उत्तर देतोय. मात्र मनसेचे प्रमुख चेहरे ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबाबत तेवढे उत्सुक दिसत नाहीयेत. उलट भूतकाळ उकरून काढत ते उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारतायत. दुसरीकडे राज आणि उद्धव एकत्र येणार म्हणून महायुतीतल्या काही नेत्यांनी आनंद व्यक्त केला, तर मवियातल्या काही नेत्यांनी मौन बाळगणं पसंत केलं. या आनंदाचा आणि मौनाचा नेमका अर्थ काय याचा आढावा घेणारा एबीपी माझाचा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया. आमच्यातले वाद, आमच्यातली भांडणं, आमच्यातल्या गोष्टी या किरकोळ आहेत. किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतो. एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे अशा तर मला वाटत नाहीये. परंतु विषय फक्त इच्छेचा आहे. ठीक आहे, भांडणं माझ्याकडनं नव्हतीच, कोणाशी मिटून टाकली, चला, पण पहिले हे ठरवा. दोन्ही ठाकरेंनी शनिवारी काही तासांच्या फरकानं असे राजकीय जुळवाजुळवीचे संकेत दिले आणि महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेची सुनामी आली. पक्षप्रमुखांचा शब्द अंतिम मानल्या जाणाऱ्या दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून प्रतिक्रियांच्या लाटांमागून लाटा जुळवाजुळवीच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या. या लाटा होत्या जुन्या आठवणी आणि जुने अनुभव किनाऱ्यावर वाहून आणणाऱ्या. हा महाराष्ट्रप्रेमी, हा महाराष्ट्रद्रोही ह्याचं सर्टिफिकेट वाटण्याचा अधिकार शिवसेनेला नाही. असं आहे की बात निकलेगी तो बहुत दूर तक जाएगी. 17,000 केसेस भोंग्याच्या आंदोलनाच्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आमच्या महाराष्ट्र सैनिकांवर टाकल्या. ती चूक आता उद्धव ठाकरेंना वाटते का? आणि जर वाटत असेल तर महाराष्ट्र सैनिकांची माफी मागणार का? दोन्ही वेळेला आम्हाला टाळी न मिळता आमच्या हातावर तुरीच दिली त्यांनी. पूर्ण तुम्ही समोरच्या उद्धवजींचं भाषण ऐकलं तर तुमच्या लक्षात येईल ते जरतरमध्ये बोलतायत. जर तुम्हाला व्यापक दृष्टिकोनातून समोर युती करायची असेल तर हे छोटे छोटे जरतर आणि छोटे छोटे तुमचे जे काही किंतु परंतु आहेत ना, हे सोडून द्यायला हवेत ना. त्याच जर गोष्टी तुम्ही पुन्हा पुन्हा उघडत असाल तर कदाचित हा सुद्धा एक षडयंत्राचा भाग असेल. पूर्वी जो 2 वेळा झाला तसं. दोन पक्षांचे अध्यक्ष एकमेकांना टाळी देण्याचा मुहूर्त शोधत असताना पक्षाच्या नेत्यांना मात्र हा प्रकार अभद्र वाटू लागला. ही अभद्र युती होऊ नये अशी प्रार्थनाच मनसेच्या चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकरांनी केली. या राजकीय जुळवाजुळीवरून मनसे नेत्यांच्या कुरबुरी कानावर पडत असतानाच तिकडे शिवसेनेकडून मात्र संजय राऊत महाराष्ट्र हित या शब्दाची व्याख्या समजावून सांगताना दिसले. कोणतेही अट आणि शर्त याच्यामध्ये उद्धवजींनी टाकलेली नाही. महाराष्ट्र हितालाच प्राधान्य द्या आणि जे महाराष्ट्राचे आणि महाराष्ट्र हिताचे शत्रू आहेत त्यांच्या पंक्तीलाही बसू नका. याच कोणती अट आणि शर्त आहे? कोणती अट आणि शर्त आहे? त्यांनी बाळासाहेब ठाकरेंची महाराष्ट्राचा स्वाभिमान जपणारी शिवसेना तोडली. हे शत्रू आहेत, त्यांच्याबरोबर राहणाराही महाराष्ट्राचा शत्रू आहे. तर दोन ठाकरेंच्या जुळवाजुळवीनं एकेकाळचे शिवसैनिक असणाऱ्या भुजबळांच्या माया, ममता, प्रेम आणि आनंद या सगळ्या भावनांना पाझर फुटला. भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ या तिन्ही काळांना सामावून घेणारा आनंदच जणू भुजबळांच्या चेहऱ्यावरून ओसंडत होता. मला तर खूप आनंद होईल दोघे एकत्र आले. किंबहुना मला जेव्हा कळलं की राज ठाकरे ते बाजूला जात आहेत, त्यावेळेला 12 वर्ष मी कुणाशी बोललो नव्हतो. राज ठाकरेंना आणि उद्धव ठाकरे दोघांनाही फोन केला आणि म्हटलं माझं ऐका, एक 8 दिवस शांत राहा. पण दुर्दैव आणायचे आहे, परत म्हणजे व्हायचं झालं कारण ते थोडे वेगळे झाले. आज सुद्धा जर ते दोघे एकत्र झाले तर माझ्यासारखा आनंद कोणालाच होणार नाही. जुळवाजुळवीच्या शक्यतेनं भुजबळांमधला नॉस्टॅल्जिक शिवसैनिक जागा झाला असला तरी ठाकरेंसोबत नुकतंच ब्रेकअप झालेल्या शिंदेंच्या शिवसेनेला मात्र ये शादी नाही हो सकती असंच वाटत होतं. मला जे काय थोडंफार कळतं राजकारणातलं त्याच्यावर मी तुम्हाला सांगितलं की राजसाहेबांना अटी घालून नमवणं एवढं सोपं नाही आणि म्हणून अटी घातल्यानंतर राजसाहेब कोणाबरोबर युती करतील
असं मला वाटत नाहीत. अटी शर्ती घालून झुकणारे राज ठाकरे आहेत असं मला वाटत नाही. त्याच्यामुळं युती करायची की नाही हा त्यांचा प्रश्न. तर संभाव्य जुळवाजुळवीच्या या बोलणीला सुरुंग लावणारी कुठलीही टीका ठाकरेंच्या शिवसेनेचा पारा चढवत असल्याचं दिसलं. राजसाहेबांना मुंबईतील शाखांना भेटी देण्यामध्ये सुद्धा त्यांचा विरोध होता. बाळासाहेब असताना सुद्धा राजसाहेबांना त्याने ॲक्सेप्ट केलं नाही. शिवसेनेत असताना जबाबदारी दिली तर मी घर सोडून जाईल अशी धमकी त्यांनी दिली. ते राजसाहेबांना काय ॲक्सेप्ट करणार. तुमचं आयुष्य आता जे आहे ते ह्या सगळे जे आहेत ना, हे कोण भाजपवाले, त्यांच्या पार्श्वभागाला मस्का लावण्यात तुमचं आता आयुष्य जाणार आहे. तुम्ही करा. तुम्ही आता माननीय राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या भांडीत कशाला पडताय. तुमच्या पक्षाचे प्रमुख अमित शाह आहेत, त्यांना विचारा, अमित शहाना विचारा. मिया बीबी राजी असताना काझींच्या मनात मात्र खट्टूपणा लपत नव्हता. भाजपनं तर या संभाव्य राजकीय लग्नाला न विरोध केला न शुभेच्छा दिल्या. अट आहे का तू कट आहे हे आता त्या दोघांनी ठरवायचं, दुसऱ्याने त्याला प्रतिसाद द्यायचा. आणि त्यामुळे याच्यावर आम्ही काय बोलणार. एकाने साथ घातली, दुसऱ्याने अट घातली, पण ती अट आहे की कट आहे त्या दोघांनी ठरवा. तर सर्व पक्षांकडून अशा प्रतिक्रियांच्या लाटा धडकत असताना शरद पवारांनी मात्र मौनातलं सामर्थ्य दाखवून दिलं. राजकारणात कदाचित पवारांनी आपली प्रतिक्रिया काही वर्षांपूर्वीच दिली होती. शेवटचा प्रश्न मी आतुर आहे त्याला. राजकीय उद्धव, राजकीय उद्धव. ठाकरे कुटुंबीय. तर जुळवाजुळवीच्या मंथनातून सकारात्मक आणि नकारात्मक प्रतिक्रियांचं अमृत आणि विष बाहेर पडत असताना हे सगळं एखाद्या सिनेमासारखं असल्याचा फील राजकारण आणि कायद्याच्या 2D चष्म्यातून पाहणाऱ्या सदावर्तेंना आला. सब कुछ फिल्मी है भाई, सब कुछ फिल्मी है. मला एक सांगा, दोन गोष्टी आहेत. एक तर फुल टू फिल्मी, फुल राज ठाकरेचा ते नंबर 1 फ्लॉप नंतर हे सुद्धा पब्लिक बॉक्स ऑफिसवर न चाललेला जेमतेम काहीतरी करायचा प्रयत्न झाला आणि तेही मला वाटतं की पब्लिक की ऑफिस में फुल टू फ्लॉप. थोडक्यात काय तर अशी ही जुळवाजुळव सुरू झाली आहे. आता प्रत्यक्षात काय जुळणार, जुळताना काय निखळणार, निखळताना काय बदलणार आणि बदलताना काय ॲडजस्ट होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. अमोल जोशीसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.